हिताचा ध्यास हा भाऊंचा आभास हा हात आहे दादांचा पाठीशी नेता साऱ्यांचा वारसा विचारांचा जोडलेली नाळ साऱ्या जनतेशी घुमू विजयाची डरकाळी उधळू गुलाल रे आभाळी लढवूया घडवूया इतिहास आता पुन्हा सुहास भैया जनतेचा चेहरा नवा सुहास भैया एकतेचा खरा हा दुवा सुहास भैया झुंजार हा लढवैया सुहास भैया चेहरा वचन पूर्तीचा हा मार्ग शर्थीचा संकटावरी करूया मात विचार ही परखड नाही कुठली तडजोड बुडत्याला देतो सदा हात भ्रष्टाचाराची करूया होळी रे उधळ गुलाल आभाळी रे लढूया घडवूया इतिहास आता पुन्हा सुहास भैया जनतेचा चेहरा नवा सुहास भैया एकतेचा खरा हा दुवा सुहास भैया झुंजार हा लढवैया सुहास भैया सर्व अत्यंत ताकदीने या ठिकाणी पदयात्रेला उपस्थित झाला होता। तुम्हाला सर्वांना माझी विनंती आहे की निश्चितपणे ही निवडणूक मी जी ह्या 1 महिन्यामध्ये अनुभवलेली आहे त्या निवडणुकीचा अर्थ स्पष्ट आहे की निवडणूक आता जनतेने हातात घेतलेली आहे। जनतेने ठरवलंय की सुहास बाबरला आमदार करायचा आहे। फक्त तुम्हाला विनंती एवढीच आहे की आता अत्यंत कमी वेळ आहे आपल्याला परवा दिवशी 7 तारखेपर्यंत तुम्ही अत्यंत 1 महिनाभर कष्ट घेतले। आता खऱ्या अर्थानं अत्यंत महत्त्वाचे दिवस हे पुढचे आहेत। आपल्याला आजपासून मतदाराच्या घरापर्यंत पोहोचून आपलं चिन्ह पोहोचून धनुष्यबाण आपल्याला घराघरात पोहोचवायचं आहे। मशीनला 2 नंबरचं बटन त्या ठिकाणी आपल्याला दाबून द्यायचं आहे। जास्तीत जास्त मतांना आपल्या पाठीमागे लोक आले पाहिजेत अशी तुम्हाला काम करण्याची विनंती करतो। दिवस खूप कमी आहेत, 2.5 दिवसाचा विषय आहे। आपण कोणाला कमी लेखायचं नाही, मी कोणावर टीका करणार नाही, पण अत्यंत गांभीर्यपूर्वक काळजीपूर्वक कसल्याही हवेमध्ये न जाता आपल्याला त्या ठिकाणी मतदान करून घ्यायचं आहे। तुम्ही जी एवढी संख्या आली आहे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो मी छोट्या पद्धतीनं पदयात्रा करणार होतो, पण काल कोणीतरी आव्हान केलं आणि त्या आव्हानाला उत्तर तुम्ही दिलं। ते उत्तर मी दिलेलं नाही, ते उत्तर आम जनतेनं तुम्हाला दिले की मी काल फक्त अगदी 100 माणसांची पदयात्रा करायला ठरलं होतं, पण एवढ्या संख्येनं तुम्ही आला। मला पक्की खात्री आहे याचा अर्थ स्पष्ट आहे विट्यामध्ये ह्याला सुहास बाबर लीड जाणार आहे निश्चित आहे। तुम्हाला सर्वांना विनंती आहे तर गाफील न राहता इथनं पुढे शांततेत आता जशी पदयात्रा केली असं शांततेत सगळ्यांनी आपापल्या बूथवरती जाऊन आत्तापासून कामाला सुरुवात करायची आहे। एवढे 2.5 दिवस कष्ट घ्या। सुहास बाबर मतदारसंघासाठी 5 वर्ष त्याचं आणि इथून पुढचं 8 आयुष्य समर्पित पावलं जगेल हे अभिवचन तुम्हाला देतो। तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि अत्यंत शांतपणे कोणालाही आपण काही बोललेलं नाही, काही वल्गर घोषणा दिलेल्या नाही। आत्ता सुद्धा शांतपणे घोषणा न देता आपली जबाबदारी आहे की आपल्याला मतदान करून घेण्यापर्यंत आपल्याला जागा राहायचं आहे। त्या दृष्टीने तुम्ही सर्वांनी प्रयत्न करावा। पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे आभार मानतो। चित्तीच या पुरी वाट ही जुनी जरी ओळखीच्या पाऊल खुणा विजयाचा भाळी रे विकासाची नवी झळाळी रे लढूया घडवूया